आपले विचार आपली मन मॅचिंग करा। जावंसं जावशी पटत नाही, भावाशी भावाचं पटत नाही, गावाचं गावाशी पटत नाही। मला उपस्थित बायकांनी खरं खरं सांगा, इथं बसलेल्या किती सुना आपल्या सासूशी बोलत नाही? सासूशी वैर करून भांडणं करून किती जणी बाहेर निघाल्या? बरं आता बाहेर निघणाऱ्यांचं सोडा, मी असं म्हणत नाही बरं का, काय असतील मतभेद प्रत्येकाच्या ठिकाणी, संसारामध्ये भांडणं आहेतच, भांडणाशिवाय प्रपंच होत नाही। अहो देवाच्या घरात भांडणं झाली, तुमचं आमचं काय? पण चला, किती सासा आपल्या सुनेला मान देत नाही। सुना म्हणल्या आता बरं बोलल्या, आम्ही वाईट झालो त्याचं कारण ही नीट वागत नाही। जैशी वत्सा लागी गाय तैसी अनाथांची माय, जैशी वत्सा लागी गाय तैसी अनाथांची माय, माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली। कोणाजवळ मागता, कोणाकडून अपेक्षा धरता? सुखाची दात्री कोण आहे? 90 रुपये सिद्धिदात्री, म्हणजे सुख प्राप्त करून देणारी आहे, सिद्धीला पोहोचवणारी आहे, जी स्वतः सिद्धीला पोहोचलेली आहे। तुमच्या लक्षात असू द्या, ती दुःख निवारण करून सुख देणारी आहे। मग जगाकडे काय सुखाची अपेक्षा धरणार आहे? बरं हे जग तरी कुठे सुखरूप झालेलं आहे? प्रत्येक जण जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे, इथे प्रत्येक जण दुखी आहे पण सुखाची अपेक्षा आहे। संत आम्हाला खऱ्या सुखाचा अनुभव सांगतात। जीवनामध्ये कोणत्या साधनातून खरं सुख आहे आणि कोणतं साधन आजच्या काळात सगळ्यात सोपं? हे पहा, 4 युग आहेत, सतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि सध्याचं, बोला ना महिला मंडळ, सध्याचं आजी हिरव्या हिरव्या साडीवर, आता काही उखाणा नाही घेत मी, माझं तुमचं नाव माहित नाही म्हणून मी फक्त रंग सांगितला, आजचा रंग, म्हणून तुम्ही सगळ्या हिरव्या हिरव्या झाल्या का? हिरवगार दिसतंय सगळं बघा। हे सध्याचं कलियुग। एकानं प्रश्न केला, 4 युगांपैकी सगळ्यात चांगलं युग कोणतं? 4 युगांपैकी सगळ्यात चांगलं युग कोणतं? तेव्हा उत्तर देण्यात आलं, 4 युगांपैकी सगळ्यात चांगलं असणारं कलियुग आहे। सगळ्यात चांगलं? अहो हे कसं काय? हे तर उत्तर चुकीचं आहे। का? कलियुगात तर भ्रष्टाचार सांगितला, कलियुगात अधर्म सांगितला, कलियुगामध्ये अनेक वाईट विचार, वाईट नीती, वाईट कृत्य सांगितलं। कलियुगामध्ये 4-4, 5-5 वर्षांच्या लेकींवरती बलात्कारही पाहायला मिळतात। मग असं कलियुग चांगलं कसं असू शकतं? लक्ष देऊ नये का? उत्तर फार सुंदर आहे। सतयुगामध्ये, त्रेतायुगामध्ये, द्वापार युगामध्ये अनेक ठासानं योग याग विधी या माध्यमातून भगवंताला प्राप्त केलं जायचं। पण कलियुग कोणत्या बाजूनं चांगलं आहे? तर या कलियुगामध्ये छोट्याशा थोड्याशा काहीच काळापुरत्या साधनातून सुद्धा, अगदी थोड्या काळ केलेल्या भजनातून सुद्धा भगवंताची प्राप्ती करता येते। त्यामुळे कलियुग महान। कलियुगा माझे करावे कीर्तन तेने नारायण दिल भेटी, तेने नारायण दिल भेटी, ताली वाजवायची सर्वांनी। दिल भेटी तेने नारायण ही समय सूचकतात गायक वादकांना आहे, त्यामुळे खऱ्या अर्थानं मनापासून धन्यवाद। मोकळ्या मनाने टाळ्या वाजवा, आणि जी मोकळ्या मनाने टाळ्या वाजवतात त्यांना हार्ट अटॅक येत, आणि जे कुझी मनाने टाळ्या वाजवतात, मला नाही उचकी लागली, इथे टाळीची टाळाटाळ करू नका।
जर तिथली टाळाटाळ आपल्याला थांबवायची असेल तर इथे टाळीची मग पुण्याईची. ज्ञानोबाराय सांगतात, वेळ दिली होती, काळ दिला होता, पण टाळी नाही वाजवता आली, ते बळच्यानं टाळी वाजवायचं. आणि काही म्हणा, टाळी वाजवायला सुद्धा प्रारब्ध लागतो. टाळी वाजवण्यासाठी, भगवंताचं नामस्मरण घडण्यासाठी प्रारब्धच असावं लागतं. प्रारब्धाशिवाय घडत नाही. काही लोकांचे 100-100 वर्षाचं आयुष्य निघून गेलं, त्यांना साधं रामकृष्ण हरी म्हणता आलं. अहो म्हणा ना, ते बळ म्हणाय गेलं तरी जमत नाही. आणि कारण सांगतात आम्हाला जमत नाही, संचितात नाही, ते सांगा, भाग्यात नाही. धन्य मी मानी ना पुले संचित, राहिली से प्रीत तुझे नामी. का जगद्गुरु तुकोबाराय धन्यता देतात? कारण त्यांचं संचित धन्य मानतात. आपलंही भाग्य ना आपलंही संचित धन्य माना. नामस्मरण करणं फार गरजेचं आहे. साधनात सोपे नाम हे केवळ, साधनात सोपे नाम हे केवळ, या विना सकळ शिनवाया, या विना सकळ शिनवाया, साधनात सोपे नाम हे केवळ. सगळ्यात सोपं साधनातलं थाईचं बैसोनी. इथं बसा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. पुढे जमतंय, थोडं कॉन्फिडन्स कमी पडतोय, मोठ्यानं बोला. पुण्याची गणना करू शकत नाही एवढं पुण्य कशात आहे? भगवंताच्या नामस्मरणात आहे. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, आम्हाला बाकीच्या कामांकडे ध्यानच नाही. आणि काय लक्ष देण्याची गरज आहे? ज्या गोष्टीनं उद्धार होतोय त्याच गोष्टीकडे त्यांचं लक्ष आहे. बाकीच्या चौकशांत बाकीचे सातबारे जाणण्याचा प्रयत्न त्यांनी केला नाही. सध्याच्या काळात आपल्याला सगळं कळतंय, पण उद्धारण्याचं साधनच कळत नाही. जन्म अख्खा गेला आणि मरता मरता त्याच्या ध्यानात आलं, देवाचं नामस्मरण केल्यानं मुक्ती आहे. देवाचं भजन करायला देह दिलाय. देवे दिला देह भजना कुमारा, देवे दिला देह भजना कुमारा, देवे दिला देह भजना कुमारा, देवे दिला देह ज्यांना कळतंय, आता टाळी कोण वाजवतं? ज्यांना स्वर कळाला, ताल कळाला. ज्यांना स्वरही कळत नाही, तालही कळत नाही, ते उगाच पात्र आहेत. नेमकं चाललंय काय? आणि काही लोकांना काही किती चांगल्या रागात गा, त्यांना रागच येतो. किती चांगल्या स्वरात गा, ते का आहे नाही, कारण ते सुरातले नाही, ते सुरातले राहत असं नाही बरं. पण कीर्तनात बसल्यानंतर थोडाफार स्वर कळावा, ताल कळावा. नुसते पाहत राहते. काही लोकांना कीर्तनातला कोणताच स्वर कळत नाही, त्यांना एकच स्वर कळतो, ज्ञानेश्वर. राहिले टाळेवर. काय उपयोग? थोडंफार ज्ञान असेल तर आनंदाची अनुभूती आहे, जाणीव करून घेता येते. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, काय दुसऱ्या कामाची, काय दुसऱ्या चौकशांची गरज आहे? उद्धार कोणाने? भगवंताच्या नामस्मरणाने. बस आमच्या जीवनातलं प्रमुख आणि आमच्या जीवनातलं सगळ्यात महत्वाचं. अनेक अभंग यावरती आपल्याला पाहायला मिळतील, पण आजचा अभंग जगद्गुरु तुकोबाराय सांगतात,
नामस्मरणानं उद्धार होतो. आम्हाला बाकीच्या कामाची गरज नाही. आमच्या जीवनातलं सगळ्यात महत्त्वाचं आणि सगळ्यात प्रमुख काम म्हणजे भगवंताचं नामस्मरण करणं. हेच आमचं काम अभंगाच्या प्रथम. आता हेची काम वैष्णवदासांचं काम काय? हे पहा, आपण देवाचे शत्रू आहे का? असं हो म्हणा नाही. आपण देवाचे वैरी आहे का? आपण देवाचे शत्रू आहे का? आपण देवाचे काही विरुद्ध पार्टी विरुद्ध पक्ष आहे का? हा, आणि पक्षां पातळी पाहायला हे काही राजकारण आहे का? माझी विनंती असते बरं का प्रत्येक ठिकाणी, ताकात लोणी असेल तर चालेल, लोण्यात ताक नसावं. कोळशात हिरा असेल तर चालेल, हिऱ्यामध्ये कोळसा नसावा. आजी पाण्यात नाव असेल तर चालेल, नावेत पाणी नसावं. तसं राजकारणात परमार्थ केला तर चालेल, पण परमार्थात कधी राजकारण नसावं. इथेचे बाकीचे विषय इथे नाही. इथे फक्त एकच विषय येतो त्यांचा, खरी अर्थानं फक्त तो भगवान परमात्मा हा विषय इथपर्यंत झाला पाहिजे. बाकीचे जे काही असेल आपल्या जीवनातलं वैरभाव ते फक्त बाहेर. पण भक्ती परमार्थ करत असताना आपले भाव, आपलं अंतःकरण त्याच्याजवळ निर्मळ राहिलं पाहिजे. एक स्त्री फार सुंदर त्या दिवसाचा रंग परिधान केलेला, हिरवा रंग, हिरव्या रंगाची साडी, हिरव्या बांगड्या, हिरवं कानातलं, हिरव्याच रंगाची टिकली, सगळं काही तिचे अलंकार हिरव्या रंगाचे आणि फार सुंदर दिसत. कीर्तन झालं. कीर्तन झाल्यानंतर ती म्हणाली, ताई तुम्ही माझ्याकडे लक्षच दिलं नाही. म्हटलं लक्ष देण्यासाठी खास असं काय? पाना मी कशी दिसते? म्हणला रे
फार सुंदर दिसता. म्हटलं बघा ना मी किती मॅचिंग मॅचिंग सगळं. हिरव्या रंगाची साडी, हिरव्या रंगाच्या बांगड्या, हिरव्या रंगाची चप्पल, रंगाची हिरवा रंग चप्पलीचा, चप्पल ज्या कलरची त्या कलरची, कानातलं ज्या कलरचं कानातलं त्या कलरची बिंदी, ज्या कलरची बिंदी त्या कलरची टिकली, ज्या कलरची टिकली त्याच कलरचं मोबाईलचं कवर. काही संबंध नाही. म्हटलं का? फार सुंदर दिसताय, फार सुंदर दिसताय. हा, कशी दिसते मी? ती बार बार विचारायची, कशी दिसते मी? म्हटलं ताई तुम्ही फार सुंदर दिसताय, पण दिसणं सुंदर करण्यापेक्षा तुमचं असणं सुंदर किती याला फार महत्व आहे. वरून रोज साड्यांचे रंग बदलू, रोज मॅचिंग मॅचिंग. म्हटलं आज तुम्ही सगळ्या गोष्टी मॅचिंग घातल्यात, पण जोपर्यंत तुमचे विचार कुटुंबाशी मॅच होत नाहीत, विचार आपल्या माणसांशी मॅच होत नाही, तोपर्यंत काय मॅचिंग रंग तुम्ही करणार आहे? आणि त्याचा काय खरा आनंद आणि काय खरं सौंदर्य प्राप्त करणार आहे? मला उपस्थित बायकांनी खरं खरं सांगा, इथं बसलेल्या किती सुना आपल्या सासूशी बोलत नाही? सासूशी वैर करून भांडणं करून किती जणी बाहेर निघाल्या. बरं आता बाहेर निघणाऱ्यांचं सोडा, मी असं म्हणत नाही बरं का, काय असतील मतभेद प्रत्येकाच्या ठिकाणी, संसारामध्ये भांडणं आहेतच, भांडणाशिवाय प्रपंच होत नाही. अहो देवाच्या घरात भांडणं झाली, तुमचं आमचं काय? पण चला, किती सासा आपल्या सुनेला मान देत नाही. सुना म्हणल्या आता बरं बोलल्या, आम्ही वाईट झालो त्याचं कारण ही नीट वागत नाही. तर साड्या आणि बांगड्या मॅचिंग करण्यापेक्षा आपले विचार, आपली मन मॅचिंग करा, आपले विचार मॅचिंग करा. जावंसं जावशी पटत नाही, भावाशी भावाचं पटत नाही, गावाचं गावाशी पटत नाही. उत्सव अनेक अनेक ठिकाणी पाहायला मिळतो, पण परिवर्तन ही काळाची फार मोठी गरज आहे. परिवर्तन बाहेरून झालेलं आहे, बाह्य परिवर्तन, पण अंतरंग परिवर्तन झालं पाहिजे. बाहेरून माणूस किती बदलला सांगू? सूरज न बदला, चंदन बदला, ना तो ये बदला धरती आसमान, पर कितना बदल गया इंसान, कितना बदल गया इंसान, कितना बदल गया इंसान, इतना कितना. आता जेवढा बदललाय तेवढा माणूस बदललाय. किती बदललाय? पूर्वीच्या काळात एक पाहुणा जर गावात आला तर अख्खं गाव त्याचं पाहुणचार करायचं की नाही करायचं? एक पाहुणा, मग तो कोणाच्या घरचा आहे त्याचा विचार नाही केला जायचा. गावात कोणाच्याही घरी पाहुणा येऊ द्या, कारण पूर्वी साधनं नव्हती. वर्षातून एक दोनदा पाहुणं एकामेकाकडे जायची, आणि मी गेली की एका दिवसात रिटर्न नाही, 4 दिवस मुक्काम करून यायची. बरोबर ना? लांबचा प्रवास असायचा, 4 दिवसाचा मुक्काम व्हायचा, आणि 4 दिवसामध्ये अख्खं गाव त्या एका पाहुण्याचा पाहुणचार करायचं. ओ पाहुणं आज आमच्याकडे चहाला या, पाहुणं आज आमच्याकडे जेवायला या, अहो आमच्याकडे नाश्ता करायला या, अहो जरा चहा तरी घेऊन जा, आज महाराज आले तरी विचारत नाही. इथलं नाही म्हणत मी बरं. कितना बदल गया इंसान. आयोजक म्हणतील आता ध्यानात आलं चहाचं, नंतर जाताना मात्र यांना चहा दिल्याशिवाय पाठवू नका. हे पहा, सांगण्याचं तात्पर्य, जुनी जाणती माणसं होती आणि सध्याचा काळ, परिस्थिती इतकी बदललेली आहे, म्हणजे सगळ्याच गोष्टीच बदलल्यात. परिस्थिती बदलली, वातावरण बदललं, माणसाची बुद्धी भ्रष्ट झाली. आता फक्त मोबाईल हँग नाही, तर माणसं सुद्धा मोबाईल पेक्षा जास्त हँग झालेली आहेत. झालीत की नाही झाली? हातामध्ये मोबाईल आहे आणि मोबाईल मध्ये हजारो नंबर आहेत, म्हणजे 1000 माणसं आपल्या जवळ आहेत, पण एकाशी सुद्धा बोलायला वेळ. अहो ते फोनवरती सुद्धा बोलू शकत नाही, वेळ नाही. खरी अर्थानं ही आयुष्याची प्रगती नाही, माणसानं माणसाच्या आयुष्याची खरी अधोगती करून घेतलेली आहे. त्यामुळे संत विचाराचा आधारच आपल्याला तारणार आहे. आम्हा हे जे काम वैष्णवांचं
खरं काम म्हणजे भगवंताचं नामस्मरण करणं आहे. बस, आम्हाला बाकीचं दुसरं काही जमत नाही. बोलो राम 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 बोलो, श्याम श्याम श्याम, मनवा मनवा खेती करो हरि नाम की. मनवा मनवा खेती करो हरि नाम की. पैसा न लागे रुपया न लागे, पैसा न लागे रुपया न लागे, ना लागे कवड़ी दमड़ी. बोलो राम 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 बोलो, बोलो बोलो. पाकिट दिलं म्हणून मी एकटीनंच कीर्तन करावं का? हे पहा, आपल्या सगळ्यांना मिळून कीर्तन करता येतं. बोलो राम 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 बोलो. वा वा वा. हे पहा, आपण सर्वजण भगवंताचे अंश आहोत. आपण कोण आहे? माणसाला याची जाणीव झाली पाहिजे. माणूस स्वतः देव बनाय निघाला. कशाचा अहंकार, कशाचा मोहन, कशाचा अभिमान आहे. काही लोक त्याच्या नामस्मरणाला, त्याच्या नावाला सुद्धा मानत नाही. काय देवाचं नाव? काय होतं नाव घेतल्यानं? काय होतं भजन केल्यानं? आणि काय होतं कीर्तन केल्यानं? ऐकून घ्या. एक जण म्हणला, ताई मी देवाचं नाव सुद्धा घेत, अहो मी विज्ञानाच्या युगात जगतोय, अशी अंधश्रद्धा मी मानत नाही, मी देवाला मानत नाही. म्हणलं तू देवाला मान, अगर मानू नको, त्याचं काहीच, त्याला काही फरक पडत नाही, त्याचं काही जात नाही. देवाला तू मान, अगर मानू नको, देवाच्या अस्तित्वाला काही सुद्धा फरक पडत नाही. पण ज्या दिवशी तो तुला मानणार नाही, त्या दिवशी तुझ्या दारासमोर गर्दी झाल्याशिवाय राहणार नाही. ज्यांना कळालं त्यांच्यासाठी. अहो याच्यात राम आहे तोपर्यंतच राम म्हणू शकतो ना. यातला राम निघून गेला मग जग राम राम म्हणतं. आपल्याला राम राम म्हणता येत? राम नाम ते शेवट कळतं. सत्य हे काळ बदलला, माणसं बदलली, विचार बदलले, बुद्धी बदलली. संत पुन्हा एकदा परिवर्तन करू पाहतात. आम्हा हेची काम वाचे, मुखाने गाऊ तुझे नाम वाचेन. कारण ज्याच्यासाठी तो अवयव, जी इंद्रिय दिली, त्याच्यासाठी त्याचा उपयोग माणसाला करता आला पाहिजे. हातानं टाळी वाजवा, मुखानं भजन करा, कानानं गुण श्रवण करा, डोळ्यानं त्याचं स्वरूप पहा, पायानं त्याच्या दारात हातानं टाळी वाजवावी. पण सांगावं लागतं. कुणाला मारायचं म्हटलं तर हाताला सांगावं लागतं का? डोळ्याला चांगलं दाखवावं लागतं. वाईट दृश्य पाहायचं म्हटल्यावरती सांगावं लागतं का? कानाला चांगलं वाईट ऐकायचं. अहो रात्री 2:30 वाजता गावातल्या कुठल्याही गल्लीत भांडणं चालू होऊ द्या, आणि हे किती घाड झोपेत असू द्या, दचकून जागं होतं, ती भांडणं ऐकायला पडतं. ते कीर्तनाला बसत नाही. 7 ते 9 हा टायमिंग तर फार परफेक्ट आहे. ते 7 ते 9 येत नाही, पण 2:30 वाजता भांडणं ऐकायला जातं. मुखाला भगवंताचं नामस्मरण कर म्हटलं तर ते बसत नाही, पण कीर्तनात बसलं तर गप बसत नाही. माझे शब्द लक्षात आले का? ते भगवंताचं नामस्मरण करत नाही, पण कीर्तनात गप बसत नाही. हिचं असं तिसरीला सुद्धा कळत नाही नेमक्या बोलत्यात काय.
अनंत वाचाळ बरळती बरळ त्या कैसी निंगू पाळ पावे हरी असं नाही प्राप्त होत. आम्हा हीच काम वाचे गाऊ तुझे नाम, मुखानं तुझं भजन करणं हे आमच्या जीवनातलं प्रमुख काम आहे. खरी अर्थानं आपल्यालाही हाच उपदेश जगद्गुरु तुकोबार आहे. अनेक वेळा अनेक संत करतात की नामस्मरणातून आपल्या जीवाचा उद्धार होणार आहे. मग नाही त्याचा नामघोष, नाही त्याच्या नावाचं कौतुक करण्यापेक्षा, बरं आपल्याही नावाचा जयघोष करण्यापेक्षा, कारण आपलंही नाव फार मोठं नाही, आपण त्या भगवंतापेक्षा फार लहान आहोत, आपण त्याचा अंश आहोत. कशाचा अभिमान आहे माणसाला, नाव घेत नाही, कशाचा अभिमान आहे. सध्याच्या काळात नाव घेतलं नाही तर तारखा सुद्धा पुढच्या वर्षीची तारीख कॅन्सल, नाव न घेतल्यानं. असं करू नका. हे पहा, आपलं नाव घ्यावं अगर न घ्यावं, भगवंताचं नामस्मरण ज्याच्या मुखात आहे तो सगळ्यात मोठा माणूस आहे. लक्षात ठेवा, ज्याच्या मुखात देवाचं नाव आहे हा तो धनवान आहे, तो खरा ज्ञानी, तो पुण्यवान आहे. ज्याच्या मुखात भगवंताचं, तुमचं आमचं नाव घेऊन काय उद्धार होणार आहे. हा काय अभिमान असतो काही लोकांना नावाचा, सत्तेचा, पदाचा, श्रीमंतीचा. काय अभिमान. एका ठिकाणी चहा पिण्यासाठी नेलं, सहसा जात नाही आम्ही. ते म्हणले ताई इकडे या. काय, हे किचन बर, हे बेडरूम बर, हा हॉल बर, हे देवघर बर, ही गॅलरी बर, हे असं हे तसं. म्हणलं चहा तर पिऊ दे. अहो ते गार झालं. कशाचा अभिमान आहे. भगवंताचं नामस्मरण करून आपल्या जीवनाचा उद्धार करणं हे माणसाच्या आयुष्यासाठी फार फलदायी आहे. आम्हा याचे काम वाचे गाऊ तुझे नाम. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, देवा आम्हाला माहीत आहे हे आयुष्य किती अनमोल आहे. कारण दिलेलं आयुष्य, दिलेलं जीवन हे फार क्षणिक आहे, फार क्षणभंगूर आहे. त्यामुळे या जीवनाचा आम्ही सदुपयोगच करू. खरी अर्थानं आम्हाला त्याचं ज्ञान आहे, संतांना वैष्णवांना याचं ज्ञान आहे की जीवनाची घडी ही किती अनमोल आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, संत वेळोवेळी सांगतात आम्हाला दुसरीकडे जाण्याची गरज नाही, तुझ्या नामस्मरणातून आम्ही आमच्या जन्माचं सार्थ करू.